गंगेत, तिकडे भोई समाजाचे लोक शेती करतात, टरबूज, डांगर, काकडी, हे त्यांचं पीक आहे. आता ते सुधरून माणसानं मातीत आणलं, इंजेक्शन देऊन हातगाड्यावर नेलं, ते तिथलं आहे. म्हणजे ज्या गंगेच्या काठाला टरबूज आहे, डांगर आहे, काकडी आहे, हा गंगेचा सकाम तट आहे. जिकडे पाणी वाहता निष्काम तट आहे. नावाडी टरबुजाच्या बाजूला नाही, पाण्याच्या बाजूला आहे. म्हणजे गंगेच्या सकाम तटावर नाही, निष्काम तटावर आहे. आणि भक्तीच्या निष्काम तटावर जो भक्त बसलेला आहे, तो भक्त भगवंताला मागत नाही, भगवंत त्या भक्ताला मागतो. म्हणून मागी नाव सुरुवात झाली. तो बसल्या बसल्या गोष्टी करतो. शिवतशिलाबाई नारी सुहाई, पाहनतेन काटकटी नाही, तरणई मुनी घरणी होई जाई, बाट परिमून नाव उडाई. तुमच्या पायाच्या स्पर्शाने एका दगडाची बाई झाली, आणि ते पाय जर लाकडाच्या नावेला लागले तर पत्थर से लकडा नरम होता है. मग दगडाची बाई व्हायला वेळ लागला नाही मालक, तर लाकडाची बाई व्हायला किती वेळ लागल. मग ते पाय जर लाकडाच्या नावेला लागले, त्याची बाई झाली, तर घरची एक बाई आणि हे एक बाई, दोन झाल्या बाया, आणि धंदा डुबला. कुक्कुट पालन जर्सी गाई, तसलं काही नाही. यही प्रतिपालो सब परिवारो, जानत नहीं प्रभु और कबारू. अगर जाना है तो मोही पद पद्म पखारण कहू, मला पाय धुण्याचा आग्रह कराल तर नावेत बसू देईल. जाओ भाई बेगे आन जल पाव पखारू, होत विलंब उतारही पारू. जाओ जल्दी जल लेकर आओ. मग नावाडी उठला, गावाकडे जायला लागला. लक्ष म्हणजे म्हणले, दादा तुम्ही त्याला पाणी आण म्हटलं, आणि तो गावाकडे चालला, लांब गेला होता. म्हणून प्रभूने आवाज दिला, का जा रहा है केवट. थांबला. घर जा रहा हो घर. और तुम्हें घर कहाँ भेजा, आपने नहीं भेजा, लेकिन मुझे है भेजा. कोई मंगल कार्य करना पड़ता तो पत्नी को साथ रखना पड़ता. आज भगवान के पांव धोने का प्रोग्राम है तो पत्नी को बुलाता हो. लखन जी बोले, भैया घर जाएगा, पत्नी बच्चे को बुलाएगा, पत्नी बच्चे नहाएंगे, कपड़े बदलेंगे, तब खड़ा रहना पड़ेगा. करे क्या फंसे है, जाओ भाई. मोडकं झोपडं, गाठी गाठीचं लुगडं नेती बायको, उघड्या अंगाचे लेकरं, आणि खुशीत येऊन, अगं चल देवाचे पाय धुण्याचा योग आहे. बायको रडायला लागली. अहो तांब्या पितळीचं नसू द्या भांडं, पण कोणत्या तरी धातूचं पाहिजे होतं. पीठ मळायचं लाकडाचं काठोट आहे. भाग्यवान आहोत आपण. जर धातूचं भांडं असतं तर त्यात मी देवाचे पाय धुतले नसते का. 14 वर्षे त्याला धातूला स्पर्श करायचं, आणि त्याच्या उदासीन व्रताला बाद येऊ नये म्हणून आपण लाकडाचं वापरायचं. दुसरं कारण, नाव पाण्यानं भरली, काठोटानं कमी करण्याचं काम. आता काठोटाला वाटेल उद्धाराची वेळ आली तर मला स्वयंपाक घरात ठेवलं मालकाने, नावेचा उद्धार होऊ दिला. आणि तिसरं कारण, धातूच्या भांड्यामध्ये पाय धुतल्यावर तीर्थ वाटून दिलं, भांडं कोरडं होऊन जातं. पण लाकडाचा धर्म आहे, त्याच्यात पाणी मुरल्या जातं. हे काठोट आहे ना लाकडाचं, याच्यात आपण देवाचे पाय धुऊ. तीर्थ वाटल्यावर तीर्थ मुरलं जाईल, देव निघून जाईल. महिनाभर पीठ मळू मळू भाकरी करशील तर माझ्या गरिबाच्या परिवाराला 1 महिना चरणामृताचा प्रसाद मिळत राहील. मग काठोट पाणी कठवटा भरिले यावा. काठोटात पाणी बसला गंगेच्या काठाला, डाव्या हातात काठोट आहे. देवानं पाय उजवा धरला, पाय सोडला, उजव्या हातानं पाय धुवू लागला. भाव विभोर झाला, त्याच्यामुळे भांडं हालतं, देवाचा पाय हालतो आणि देव हालतो. तेव्हा लक्ष म्हणजे म्हणाले, ए पाँव धोने का तरीका है क्या रे, भगवान हिल रहे, भगवान गिर जाए तो चुप रहो लखन जी, गंगा का काठ है, सब मेरे तरीके से होगा, बीच में बोलना नहीं. तेव्हा प्रभू म्हणाले, तसं नाही रे बाबा, तुझा हात हालतो, ते भांडं हालतं, मी हालतो, जर पडलो तर तुम्ही गरिबाची चेष्टा करता का मालक. काय एक विचारू, बळीला पाताळ्यात घातला त्या दिवशी किती किलोमीटर पाय उचलला होता. त्या दिवशी नाही पडला, आणि फुटभर पाय उचलला तर लंगोटीवाल्यासाठी तर पडण्याची भीती. जर पडण्याची भीती वाटते, एक काम करा, खाली वाका, माझं डोकं धरा, तुम्ही नाही पडायचे आणि मला आशीर्वाद भेटल. एवढा वस्तात जगाचा बाप वाकवला. डोक्याला हात, प्रभूचे दोन्ही. प्रभू हसू लागले. हसण्याचे कारण आहे, लक्ष्मणाकडे पाहून हसतात. लक्ष्मणा, मागची वसुली चालली रे व्याजासह. अरे हा नावाडी कासव होता, तू शेष होता, मी विष्णू होतो, तुझ्यावर झोपायचो ना.